की गेली 2-3 वर्ष आपण पीएम श्री आणि आदर्श शाळामध्ये हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमाच्या अनुषंगाने आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारे आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस सर यांच्या आणि आपल्या शिक्षण विभागाचे माननीय शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे सर, माननीय पंकज भोयर सर, आपल्या शिक्षण विभागाचे माननीय आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह सर आणि खान अकॅडमीचे प्रतिनिधी तसेच आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे माननीय संचालक डॉक्टर हेमंत वसेकर सर, सहसंचालक डॉक्टर आवटे मॅडम, उपसंचालक डॉक्टर नदाब सर, या सर्वांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने आपण हा राज्यभर प्रोग्राम राबवत आहोत. सदर उपक्रम हा गणित आणि विज्ञान या विषयातील अध्ययन संपादनूक वृद्धीसाठी आहे. सर्वांना ज्ञात आहे की गणित आणि विज्ञान विषयातील संकल्पना ह्या अमूर्त स्वरूपाच्या असतात आणि अशा प्रकारच्या संकल्पनांना स्पष्ट करण्यासाठी अधिकाधिक सरावाची आवश्यकता असते. जितका विद्यार्थ्यांचा अधिक सराव होईल तितक्या प्रमाणात त्या ठिकाणी या विषयातील संपादनूक सुधारण्यासाठी मदत होते. नॅस परक 2024चा जर रिपोर्ट पाहिला तर खालील इयत्तामध्ये इयत्ता 3री असेल, इयत्ता त्या ठिकाणी 6वी असेल आणि 9वी, तर 9वीची संपादनूक ही इतर इयत्तांपेक्षा कमी आहे. याचं कारण हेच आहे की स्तर जसा वाढत जाईल इयत्तानिहाय स्तर वाढल्यानंतर विद्यार्थ्याची संपादनूक कमी दिसते. मॅथ्स आणि सायन्समध्ये जर आपण रिझल्ट पाहिला तर इयत्ता 3, इयत्ता 6 आणि इयत्ता 9चा रिझल्ट आपल्या निदर्शनास येत आहे. राष्ट्राच्या तुलनेत जरी राष्ट्रीय संपादनुकीच्या तुलनेत महाराष्ट्र थोड्याफार प्रमाणात जरी पुढे असला तरी सुद्धा आपल्याला अधिकाधिक काम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण 37% आणि 40% हे प्रमाण इयत्ता 9वीसाठी खूप कमी आहे. म्हणजे त्या दृष्टीनं आपल्याला हा प्लॅटफॉर्म राज्य शासनानं मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेला आहे. ज्यावर आपल्या राज्य अभ्यासक्रमाशी संलग्नित सर्व साहित्य जोडलं गेलेलं आहे. सदर उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रोग्रामसाठी जो प्लॅटफॉर्म आपण वापरत आहोत, खान अकॅडमीचा हा प्लॅटफॉर्म, हा विद्यार्थी वर्गात ज्या पद्धतीनं शिकतात शिक्षकांच्या मदतीनं, त्या पद्धतीनं ब्लॅकबोर्डवर प्रत्यक्ष अध्यापनाची कृती होते. जे आपण पर्सनल असिस्टेड लर्निंग म्हणतो, की ज्या व्यक्तीला ज्या वेळी गरज आहे या प्रोग्रामची, त्या दृष्टीनं हा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सहभागी किंवा सहकार्य करतो. सगळ्यात महत्त्वाचं की सर्वांना ज्ञात आहे की एका वर्गामध्ये अनेक स्तराचे विद्यार्थी असतात. काहींची संपादनूक ही किंवा शिकण्याची गती ही अधिक असते, काहींची कमी असते. परंतु अशा वेळी सुद्धा स्तरनिहाय प्रश्न निर्मिती करणं शिक्षकांना शक्य होत नाही. एका घटकासाठी उपघटकासाठी आपण प्रश्न निर्मिती करू शकत नाही. परंतु अशा प्रकारचे हजारो प्रश्न या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण सहाय्य करणारा असा खानमिगोचं एआय टूल आहे, जे मराठीमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे सर्वांना सांगायला मला आनंद होतोय, की हे मराठीमध्ये खानमिगो एआय टूल आपल्या मदतीसाठी आहे. आपण आपल्या वर्गासाठी त्या ठिकाणी अध्ययन साहित्य म्हणजे ज्यावेळी आपण शिक्षक भेटीला जाल किंवा शिक्षक भेट असेल किंवा शिक्षकांना मार्गदर्शन करणं असेल, शाळा भेट असेल, तर शाळा भेटी दरम्यान आपल्या अधीनस्थ ज्या शाळा आहेत, त्या शाळा विद्यार्थ्यांना सक्रिय ठेवण्याच्या दृष्टिकोनातून काय-काय प्रयत्न करणं आवश्यक आहे, या संदर्भानं आजचं मार्गदर्शन आपल्याला खान अकॅडमीचे प्रतिनिधी देणार आहेत. माझे आपल्या सर्व केंद्रप्रमुख पर्यवेक्षक यंत्रणेतील अधिकारी यांना एक आव्हान आहे, की आता बरेचसेच मेसेज असे पडतायत, की ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल हाताळणं किंवा मोबाईल मिळण्यामध्ये अडचणी आहेत. आता हे जनरल ऑब्झर्वेशन आहे असं मला वाटतं. काही ठिकाणी ही परिस्थिती असू शकते. याच्याबाबत मी अजिबात दुमत नाहीये. परंतु एक आपण सामान्य निष्कर्षावरून ज्या विद्यार्थ्यांना मिळत आहे, त्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही. जर 100 विद्यार्थ्यांमधील 10 विद्यार्थ्यांना ते मिळत नाही, म्हणून आम्ही 90 विद्यार्थ्यांना शिकवणारच नाही आणि ते साहित्य उपलब्ध करून देणार नाही, अशी जर मानसिकता असेल, तर कृपया ती बदला. कारण ज्या विविध राज्यांचा जेव्हा अभ्यास केला किंवा राज्य म्हणून जेव्हा एखादा प्रोग्राम राबवला जातो,
तेव्हा संशोधनांती जे निष्कर्ष निघतात त्याच्यावरून तो मास लेवलला राबवला जातो. आपल्या समोर एक लक्षात येते की जेपाल नावाची अतिशय अधिकृत अशी संस्था आहे आणि या संस्थेनं जेव्हा हा प्लॅटफॉर्मचा रिसर्च केला तर तेव्हा असं लक्षात आलंय की विद्यार्थ्यांना आठवड्यातून फक्त 30 मिनिटे जरी सराव केला या प्लॅटफॉर्मवर तरी पुढील 2 वर्षामध्ये जो तो प्रगती साधू शकणार नाही ती साधण्यासाठी त्याला मदत होते. आणि असं कुठेही नाही, मला वाटत नाही की Android फोन मुलं वापरत नाहीत, काही नाहीत. अतिशय म्हणजे काही ठिकाणी नक्कीच नगण्य ही परिस्थिती असेल. म्हणजे त्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल. आपण ऑफलाईन स्वरूपात हे साहित्य उपलब्ध करून देण्याचा सुद्धा इतर संस्थांच्या मदतीनं प्रयत्न करत आहोत. म्हणजे खान अकॅडमीचं साहित्य हे आपल्याला ऑफलाईन स्वरूपात सुद्धा शिक्षकांना विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु तरी सुद्धा आपली एक अधिकारी म्हणून जबाबदारी असेल, की त्या केंद्रातील आपल्या अधीनस्थ असणाऱ्या शाळांमध्ये सक्रियता कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची वाढेल आणि विद्यार्थी सराव कसे करतील. काही निष्कर्ष आपल्या निदर्शनास आणू इच्छिते, की काय आपल्यातलेच काही सहकारी आपल्याशी बोलतील. विविध आव्हानावर मात करून शिक्षकांनी वेगवेगळे प्रयोग राबवून हा खान अकॅडमी प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. के-जी-बी-व्ही शाळांमध्ये तर अतिशय उत्तम अशी प्रगती दिसून येते आणि एकाच दृष्टीनं गणित आणि विज्ञान पाहू नका. किंवा आपल्या वर्गातील म्हणजे शिक्षकांना सांगताना तुमचं या पद्धतीचं मार्गदर्शन असणं अपेक्षित आहे माझ्या दृष्टीनं, की जेव्हा खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवर आपल्या अधीनस्थ ज्या शाळा आहेत, त्या शाळांचं मॉनिटरिंग होतंय. म्हणजे शाळांचं आणि विद्यार्थ्यांचं मॉनिटरिंग होतंय आणि त्यामुळं आपण त्या प्लॅटफॉर्मवर सराव करण्यासाठी सांगत आहोत आणि हा प्लॅटफॉर्म मोफत उपलब्ध असल्याने जर त्या कुटुंबातील काही त्या विद्यार्थ्याचे बहीण-भाऊ असतील, जे हायर ग्रेडला शिकत असतील, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा नीट जेईसाठी त्याचा उपयोग होणार आहे. म्हणजे हे फक्त विद्यार्थी केंद्रित आपल्या शाळेतील, आपल्या शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केंद्रित नसून त्या कुटुंबाचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर क्लासेसची फी 11वी, 12वी, 10वी कुठलीही इयत्ता असू द्या, तर क्लासेसची फी मला या ठिकाणी सांगायची आवश्यकता नाही. आणि हा मोफत स्वरूपाचा व्हिडिओ जर आपल्याला किंवा मोफत स्वरूपाचं जागतिक दर्जाचं मी पुन्हा आपल्याला सांगू इच्छिते, की हे जर विज्ञान गणिताचं साहित्य मिळत असेल, तर नक्कीच ते आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या अधीनस्थ शिक्षकांना प्रवृत्त करणं, कुठलंही शिक्षकांना अधिकचं काम होणार नाही. उलट त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म हा सुलभक आहे. सुलभक म्हणून काम करणार आहे. एक फोबिया असतो, की टेक्निकली मी वापरू का? मला खूप त्याच्यामध्ये अडचणी येतील का? माझा खूप वेळ जाईल का? मी मोबाईल कसा उपलब्ध करून देईन? बरेचसेच पर्याय आपल्यातील शिक्षकांनी शोधलेले आहेत. अशा शिक्षकांशी सुद्धा आपल्याला संवाद साधण्याची संधी मिळेल. काही पद्धतीचे व्हिडिओ असतील आणि आपल्याबरोबर आज मला वाटतंय पांडुरंग आव्हाड सर, जे आदर्श शाळा धानोरे अ, या ठिकाणी कार्यरत असणारे त्यांचं सुद्धा मनोगत किंवा आपल्याशी संवाद साधतील, त्यांचे अनुभव ऐका. नांदेडसारख्या गडचिरोली, आपण जर दुर्गम भागामधचा विचार केला तर गडचिरोली, नंदुरबार वगैरे यामधील सुद्धा प्रमाण चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यातील सुद्धा विद्यार्थी सक्रियतेचं प्रमाण हे अधिक आहे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत. मग ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये, ज्या केंद्रामध्ये आपण कार्यरत आहात, तर त्या ठिकाणी हे काम किंवा या उपक्रमाला गती देण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. आपल्या शालेय शिक्षण विभागाचे माननीय आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह सर आणि राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे माननीय संचालक डॉक्टर हेमंत वसेकर सर वारंवार या ठिकाणी आढावा घेत असतात आणि या आढाव्याच्या माध्यमातून निश्चितच आपल्या जिल्ह्याची परिस्थिती, तालुक्याची परिस्थिती या ठिकाणी निदर्शनास येते. तर आपण एक अधिकारी म्हणून या उपक्रमाकडं आपली सकारात्मक भूमिका असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा आपला माइंडसेट जर सकारात्मक असेल, तर आपण समोरच्यापर्यंत ते विचार नेऊ शकतो. आपल्यालाच वाटत असेल, की ह्या अडचणी आहेत, ह्या चॅलेंजेस आहेत, इथं मोबाईल नाहीत, विद्यार्थी संख्या जास्त आहे. तर तुम्हाला हे चॅलेंजेस पूर्ण या शिक्षण क्षेत्रामध्ये आयुष्य गेलं तरी जाणवणार आहे. कारण ह्या अडचणी कधीही न संपणाऱ्या आहेत. फक्त आहे त्या परिस्थितीवर मात करून, आहे त्या परिस्थितीमध्ये पर्यायी मार्ग शोधून
आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे आणि ही सकारात्मक भूमिका आपण सर्वांनी निभवावी असं मी राज्य शासनाच्या वतीनं आपल्याला आव्हान करते. आपल्या कोणत्याही तांत्रिक अडचणी असतील, अकॅडमिक अडचणी असतील, तर निश्चितच राज्य शासनाकडून आपल्याला आवश्यक ती मदत केली जाईल. परंतु आपण या कार्यक्रमाची गती वाढवण्यासाठी आणि ज्या अ, आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील अतिशय ख्यातनाम अशा तज्ञ व्यक्तीचं नाव आपण डॉक्टर जयंत नारळीकर या उपक्रमाला दिलेलं आहे. तर त्या उपक्रमाच्या अनुषंगानं त्यांनी केलेलं कामकाज लक्षात घेता अ, आपण सर्वांनी काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. थोड्या वेळानं आपल्याला आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील माननीय उपसंचालक सुद्धा जॉइन होतील. त्यावेळी मी ऋषिकेश तुला कन्वे करते. नाहीतर आता आपलं सर्वांनी फक्त हा प्लॅटफॉर्म काय आहे, आपली भूमिका काय आहे, बऱ्यापैकी बऱ्याचशाच गोष्टी मी या ठिकाणी आपल्याला संबोधित केलेल्या आहेत. तरीसुद्धा एकदा जरा प्लॅटफॉर्म समजून घ्या. त्यामधील शिक्षकांना कुठल्याही प्रकारचं अधिकचं काम नाही, ही भूमिका तुमची असू द्या. तर ती शिक्षकांच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्या दृष्टीनं प्रयत्न करा आणि सर्वांनी काम करावं ही अपेक्षा व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. मॅम खूप खूप धन्यवाद आपलं. मॅम सरांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे. सरांनी जॉईन केलेले. ओके, ओके. हां, नदाब सरांनी का? हो हो हो. ठीक आहे, ठीक.